चला तर मग नवीन रिलीज झालेला के ड्रामा मिस नाईट अँड डेच्या पहिल्या एपिसोडपासून सुरुवात करूया. ही गोष्ट आहे 28 वर्ष लिमीजीची, जिचं स्वप्न आहे सरकारी नोकरी मिळवण्याचे. त्यासाठी ती तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर 7 वर्ष प्रयत्न करत असते, परंतु त्यात तिला यश प्राप्त होत नाही. तिच्या घरात तिचे आई व वडील आहेत जे तिला पूर्णपणे सपोर्ट करत असतात. 8व्या वर्षी लेखी परीक्षा पास झाल्यावर लिमीजी इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट होते. त्या इंटरव्ह्यूमध्ये लिमीजी नावाच्या 2 कॅन्डिडेट असतात. त्या इंटरव्ह्यूमध्ये लिमीजी फेल होते आणि ती दुसरी लिमीजी पास होते. संध्याकाळी घरी आल्यावर तिची आई तिला सांगते की मी एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंटमध्ये फोन केला होता, त्यावेळी त्यांनी तू पास झाली आहे असे सांगितले, परंतु पास झालेली मुलगी ही तिची मुलगी नसून ती दुसरी मुलगी असते हे लिमीजीला माहीत असते. याबाबत खरे काय आहे हे तिच्या पॅरेंट्सला सांगत नाही आणि तिच्या रूमच्या दिशेने निघून जाते. हताश झालेली लिमीजी एका कॉन आर्टिस्टच्या जाळ्यात अडकते, जो तिला सरकारी नोकरी देण्याचे लालच देतो. त्याला भेटण्यासाठी ती एका हॉटेलमध्ये जाते. त्या हॉटेलच्या गेटवर तिची ओळख या ड्रामाचा मेन लीड ॲक्टर गेजी वॉंग ह्याच्याशी होते. गेजी वॉंग हा व्यवसायाने नार्कोटिक्स इन्व्हेस्टिगेशन युनिटमध्ये वकील असतो. हॉटेलमध्ये गेल्यावर लिमीजी त्या कॉन आर्टिस्टशी बोलत असताना त्या दोघांमधील संभाषण लांबूनच गेजी वॉंग ऐकत असतो. दरम्यान लिमीजीन त्या कॉन आर्टिस्टला तिच्याकडे डॉक्युमेंट देते आणि पैसेही देऊन टाकते. दुसरीकडे गेजी वॉंगच्या प्रेझेन्स ऑफ माइंडमुळे तो लगेचच पोलिसांना फोन करून तिकडे बोलावून घेतो आणि लिमीजीला त्या कॉन आर्टिस्टपासून वाचवतो. मात्र तिचे पैसे त्या कॉन आर्टिस्टकडेच अडकलेले असतात, जे तिला परत मिळत नाही. त्या कॉन आर्टिस्टला दिलेले पैसे हे तिच्या आईने जमा केलेले पैसे असतात. या झटापटीत गेजी वॉंगचे डॉक्युमेंट लिमीजीकडे येतात व लिमीजीचे डॉक्युमेंट गेजी वॉंगकडे जातात. रात्री त्रासलेली लिमीजी घरच्या दिशेने परत येताना वाटेत तिला एक मांजर भेटते. ते मांजर तिचा पाठलाग करत करत तिच्या मागोमाग येते. रात्री घरी आल्यावर दिवसभरात घडलेला प्रकार टीव्हीवर दाखवत असताना तिच्या आईवडिलांनी तो पाहू नये म्हणून लिमीजी टीव्ही बंद करते. आयुष्यात यशापेक्षा जास्त अपयश बघणारी लिमीजी कधीही थकली किंवा थांबली नाही. त्या रात्री रागवलेली लिमीजी तिच्या रूममधून सर्व पुस्तकं जमा करून घराच्या बाहेर आणून जाते. कोणत्याही प्रकारची नोकरी न करता मीच का अशा प्रकारे संपणार आहे असा स्वतःलाच प्रश्न करणारी लिमीजी दारूच्या नशेत त्या रात्री पुन्हा एकदा त्या मांजरीला भेटते. त्या मांजरीचा पाठलाग करत ती चुकून त्या मांजरीच्या पाठोपाठ एका गटारात पडते. त्यानंतर तिच्यासोबत काय होते हे तिला कळतच नाही. सकाळ झाल्यावर तिला तिच्या रूममध्ये जाग येते. स्वतःला आरशात न पाहता लिमीजी हॉलमध्ये येऊन तिच्या वडिलांच्या शेजारी बसते. बाजूला बसलेली व्यक्ती ही लिमीजी नसून एक 50 वर्षीय बाई असल्याने आणि ही बाई आपल्या मुलीच्या रूममधून बाहेर आल्याने लिमीजींचे आई वडील घाबरतात आणि त्या 50 वर्षीय बाईला घराबाहेर काढायला निघतात. त्यावेळी ती 50 वर्षीय बाई मी तुमची मुलगी लिमीजीन आहे असे तिच्या आईवडिलांना सारखे सारखे सांगत असते. आपले आईवडील असे का वागत आहेत हे लिमीजीनला कळतच नाही. दरम्यान लिमीजीनचे वडील पोलिसांना फोनद्वारे घडलेला प्रकार सांगतात आणि त्यांना तत्काळ त्यांच्या घरी बोलावतात. लिमीजीची आई त्या 50 वर्षीय अनोळख्या बाईला मारून मुटकून घराबाहेर काढते. घाबरत घाबरत पळणारी लिमीजीन स्वतःला चुकून आरशात पाहते आणि तिचा तो बदललेला चेहरा पाहून ती दचकते. त्याच क्षणी पोलीस तिकडे पोचतात. ते लिमीजीनला व तिच्या पॅरेंट्सला पोलीस स्टेशनला घेऊन जातात. पोलीस स्टेशनमध्ये घाबरलेली लिमीजीन तिच्या आईवडिलांना मीच तुमची मुलगी लिमीजीन आहे असे सांगण्याचा वेगवेगळ्या तऱ्हेने प्रयत्न करते. पोलिसांची नजर चुकवून पोलीस स्टेशनच्या बाहेर पडते. दिवसभर तिचा शोध घेत रात्र होते आणि एका रेस्टॉरंटच्या कोपऱ्यात टेबलाखाली पोलिसांना ती 50 वर्षीय बाई दिसते. ते तिला त्या टेबलामधून बाहेर काढतात. त्यावेळी 50 वर्षीय लिमीजीचे रूपांतर 28 वर्षीय लिमीजीनमध्ये झालेले असते. पोलीस चुकीची व्यक्ती समजून त्या 28 वर्षीय लिमीजीनला तिथेच सोडून देतात, कारण ते त्या 50 वर्षीय बाईला शोधत असतात. पोलिसांनी तिला सोडून का दिले ह्याचा विचार करत 28 वर्षीय लिमीजीन हॉटेलच्या बाहेर येते. बाहेर आल्यावर ती स्वतःला आरशात पाहते. त्यावेळी तिचा बदललेला चेहरा पाहून ती पुन्हा दचकते. तशीच ती तिच्या घराच्या दिशेने निघते.
रात्र झाली असल्याने ती तिच्या रूममध्ये आल्यावर मी काय चुकीचे केले आहे, मी अशी अचानक एका म्हाताऱ्या बाईमध्ये कशी काय रूपांतरित झाली, पुन्हा मी माझ्या मूळ रूपात कशी काय आली याचा ती विचार करू लागते. त्यावेळी ती सकाळी उठल्यावर एका वृद्ध बाईमध्ये रूपांतरित झाली असल्याचे तिच्या लक्षात येते. म्हणून ती तिच्या रूमचे पडदे बंद करून झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर 28 वर्षीय लिमी जीन पुन्हा 50 वर्षीय वृद्ध बाईमध्ये रूपांतरित होते. घाबरलेली लिमी जीन तिच्या आईवडिलांची नजर चुकवून तडक प्राण्यांचे हॉस्पिटल गाठते, ज्या ठिकाणी तिने त्या मांजरीला ट्रीटमेंटसाठी सोडलेले असते. तिथे गेल्यावर तिला कळते की ती मांजर तिची ट्रीटमेंट घेऊन तिथून स्वतःच निघून गेली आहे. तोपर्यंत रात्र होते. पुन्हा 28 वर्षीय लिमीजीमध्ये बदललेली लिमीजीन त्या मांजरीला शोधण्याचा निश्चय करते. दुसरीकडे ती मांजर एका हरवलेल्या मुलीच्या फोटोसमोर उभी असते, जिचे नाव असते लिमसून. तिसऱ्या दिवशी सकाळी या स्टोरीचे तिसरे पात्र म्हणजे कोरियामधील एका फेमस ॲक्टरची एंट्री दाखवलेली आहे, ज्याचे नाव असतं ॲक्टर को, जो एका केसच्या वर्डिक्टसाठी कोर्टासमोर हजर होतो व त्याची केस सरकारी वकील म्हणून या ड्रामाचा मेन लीड ॲक्टर गेजी वॉंग लढत असतो, जो त्या ॲक्टरला शिक्षा मिळण्यास पूर्ण प्रयत्न करत असतो. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बदललेली लिमी जीन आपल्या आईवडिलांपासून स्वतःला कसेबसे वाचवत डॉक्टरांकडे जाते. तिथेही ती हताश होते. असे थोडे दिवस गेल्यानंतर हताश, नाराज, त्रासलेली लिमी जीन रस्त्यावरून चालत असताना एक बॅनर तिच्या अंगावर येऊन पडतो. त्या बॅनरमधून स्वतःला सोडवून त्यावर लिहिलेला मजकूर 50 वर्ष लिमी जीन वाचते. त्यावर लिहिलेले असते, तू तुझा वेळ काहीही न करता असाच फुकट घालवणार आहेस का? तुमचे भविष्य नव्याने सुरू करण्यासाठी खूप अंधकारमय वाटतंय का? जोपर्यंत तुमच्यात उत्कटता आहे तोपर्यंत कोणीही काहीही करू शकतो. सर्व वयोगट, लिंग आणि शैक्षणिक पार्श्वभूमीचे स्वागत आहे. आत्ता आव्हान स्वीकारा, आम्ही तुमची वाट पाहत आहोत. त्या बॅनरवरचा मजकूर वाचून 50 वर्ष लिमी जीन स्वतःशी निश्चय करते की नोकरी मिळाल्याशिवाय मी हार मानू शकत नाही. 30 वर्ष पूर्ण होण्याआधी कधीही योग्य नोकरी न करणे म्हणजे माझा मागील 20 वर्षाचा अपमान आहे. त्यानंतर 50 वर्ष लिमी जीन तडक विस्थापित कामगारांसाठी असलेली सरकारी नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाते आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये ती सिलेक्टही होते. दुसरीकडे गेजी वॉंगला ट्रान्सफर म्हणून नोटीस मिळते. त्याची ट्रान्सफर सिहॅन डिस्ट्रिक्ट प्रॉसिक्युटर ऑफिसमध्ये होते. त्याच ऑफिसमध्ये 50 वर्षीय लिमी जीनची क्लिनिंग वर्कर म्हणून जॉईनिंग होते. पुढची स्टोरी सेकंड एपिसोडला पाहूया.